ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथ शहरात कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला पालिकेने तब्बल 7 महिने बिलच दिलेलं नाहीये। त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले असून संतप्त कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी काम बंद आंदोलन पुकारलं। त्यामुळे पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग साचलेत। अंबरनाथ पालिकेने ऑगस्ट महिन्यात शहरातील कचरा उचलण्यासाठी समीक्षा कंपनीची नेमणूक केली होती। मात्र ऑगस्ट महिन्यापासून ते आज तागायत तब्बल 7 महिने या कंपनीला पालिकेने बिलच दिलेलं नाहीये। त्यामुळे ठेकेदाराचं आर्थिक गणितही गडबडलं असून कामगारांना पगार द्यायचा कुठून असा प्रश्न ठेकेदारांसमोर निर्माण झालाय। त्यामुळे गेले काही महिने ठेकेदारांना कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नसून याच संतापातून शुक्रवारी सकाळी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत शहरातील कचरा उचलण्यास नकार दिलाय। यानंतर धास्तावलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। 1-2 महिन्यांचं बिल रखडलं असतं तर कुठून तरी ऍडजस्ट करता आलं असतं। मात्र तब्बल 7 महिन्यांचं बिल रखडल्यामुळे कामगारांचे पगार, गाड्यांचा खर्च हे सगळं आता आवाक्याबाहेर गेल्याचं ठेकेदाराचं म्हणणं आहे। पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा कचऱ्याचे ढीग साचलेत। त्यामुळे आता अंबरनाथ पालिकेनं नागरिकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असलेल्या कामाचे तरी पैसे वेळेवर द्यावेत अशी मागणी नागरिकांमधून केली जाते। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।